काव्या 22व्या मजल्यावर पोहोचली तेव्हा लीलाला आश्चर्य वाटलं. ती अजूनही इथेच कामावर होती. लीलाने तर डोळे विस्फारले. अगं, तुला अजून काढलं नाही का? काव्य थोडी गोंधळली. मला का काढतील? लीला वैतागून म्हणाली. चल निघ इथून, आज मला तुझा चेहरा पण बघायचा नाही. काव्य डोळे वळवत म्हणाली. तिलाही लीलाचा चेहरा बघायचा नव्हता. तेवढ्यात डिझायनरने काव्याला पाहिलं आणि तिच्याकडे आला. रिया, तू इथे काय करतेस? काव्य हळूच म्हणाली. काही नाही. लीला रोज इथे येते का? डिझायनर मान डोलावत म्हणाला. हो, आमच्या बॉसची गर्लफ्रेंड आहे ना, दररोज डबा घेऊन येथेच येते. काव्याने थंड हसू दिलं. रुद्र आणि लीला फारच जवळचे दिसत होते. रोज डबा घेऊन येणारी गर्लफ्रेंड, किती प्रेम. डिझायनर म्हणाला. तू मला शिकवलेलं काम मी माझ्या सहकाऱ्यांना दाखवलं. सगळे थक्क झाले. तुझ्यासारखी टॅलेंटेड व्यक्ती क्लीनर म्हणून काम करते म्हणजे वाया जाणं आहे. तू आणि आमच्या बॉसचं काही मिटू शकतं का? हवं असेल तर मी बोलतो. काव्याने त्याला मध्येच थांबवलं. नको, माझ्यासाठी काही बोलू नकोस. तुझं काम बघ. डिझायनरने खोल श्वास घेतला. रुद्र ऑफिसमध्ये परतला तेव्हा त्याने ऐकलं. अरे वा, डिझायनर झहीर सर, तुझी गर्लफ्रेंड आहे वाटतं. आम्हाला तर वाटलं होतं की तू. थांबा सर, ती माझी टीचर आहे. झहीर वैतागून म्हणाला. अरे कुठली टीचर? क्लीनर आणि टीचर आम्ही दोघांना अनेकदा बोलताना पाहिले. रुद्रने जोरात खोकला. सगळे धिजून गेले. रुद्र त्यांना नजरेतून साफ करत आपल्या कॅबिनकडे गेला आणि लगेच माधवला फोन केला. शांतपणे जाऊन रिया नावाच्या क्लीनरला आण माझ्या ऑफिसमध्ये. काव्याला थेट रुद्रच्या कॅबिनमध्ये बोलवण्यात आलं. ती आत आली तेव्हा खूप रागात होती. आपण दोघांनी ठरवलं होतं की आपण एकमेकांच्या आयुष्यात पडणार नाही, मग मला इथे का बोलवलं? रुद्र शांतपणे म्हणाला. जर लोकांना शंका नको पाहिजे तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या पासून जरा दूर राहा. बाहेर काय अफवा पसरतायत ऐकलंस का? काव्य चकित झाली. कुठल्या अफवा? डिझायनर झहीरबद्दल. काव्या दचकली. मी फक्त 2दा बोलले त्याच्याशी आणि तुझेच कर्मचारी माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. हा माझा दोष कसा झाला? म्हणजे तुझे कर्मचारी इतके रिकामे आहेत, अशीच तुझी ऑफिस मॅनेजमेंट आहे का? रुद्र चिडला. तुला मला शिकवायचं नाही? इतक्यात दार उघडून आवाज आला. रुद्र, मी तुझ्यासाठी डबा आणलाय. लीला आत आली आणि तिने काव्याला पाहिलं. ती चक्रावली. ही क्लीनर रुद्रच्या कॅबिनमध्ये, तेही एकटी? ही क्लीनर इथे कशी आली? लीलाचा आवाज चिडलेला. काव्याने तिला तुच्छ नजरेनं पाहिलं आणि निघायला वळली. पण रुद्रने अचानक तिचा हात पकडला. कोणी सांगितलं तुला की तू जाऊ शकतेस? काव्या धास्तावली आणि त्याच्याकडे ढकलली गेली. तिचा कोपरा टेबलाला लागला आणि तिचा चेहरा रुद्रच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आलं. दोघेही काही क्षण धिजले. काव्याने लगेच स्वतःला सावरलं. रुद्र सर, इथे साफसफाई पूर्ण झाली. तुमची गर्लफ्रेंडही आली आहे. मी निघते. रुद्रने तुच्छ हसू दिलं. काव्या बाहेर गेली. लीलाच्या जळजळत्या नजरा तिच्या अंगावर पडत होत्या. लीला रुद्रजवळ आली. रुद्र, ही क्लीनर इथे कशी आली? रुद्र भुया उंचवत म्हणाला. खूप प्रश्न विचारतेस. लीलाचे मन घाबरून गेले. तरीही तिने विचारलं. तीच ती क्लीनर आहे मी आधी सांगितलेली. ती तुझ्या कर्मचाऱ्यांच्या भोवती फिरायची. रुद्रने थंड आवाजात म्हटलं. लीला, तू स्वतःच म्हणालीस तू माझी तात्पुरती गर्लफ्रेंड आहेस. तुला कधी सांगितलं होतं की तू एकमेव आहेस? लीला धिजली. हा तिला टोमणा होता की इशारा? रुद्र पुढे म्हणाला. म्हणून फक्त गर्लफ्रेंड म्हणून राहा. इतर स्त्रियांबद्दल प्रश्न विचारू नकोस, समजलं?
लीलाचं हृदय पिळून निघालं. त्या कुरूप क्लीनरसाठी रुद्र तिच्यावर का रागवला आणि तिला स्त्री म्हणलं? तिची माझ्याशी तुलना? लीला संतप्त झाली. जवळच्या क्लिनिंग ऑफिसमध्ये काव्य आणि फेन्या बसलेल्या. लीला आत वादळासारखी घुसली. रिया, ती काव्याजवळ धावत आली आणि तिने तिला चापट मारायला हात उचलला. काव्याने तिचा हातच पकडला. काय करतेस तू? लीला किंचाळली. तुझी हिंमत कशी झाली माझा हात थांबवायची? काय समजते तू स्वतःला? तू स्वतःचा चेहरा बघ ना. रुद्रला फसवायला निघालीस? स्वस्त. काव्या हसली. रागाने फक्त मला रुद्रच्या ऑफिसमध्ये बघितलं म्हणून तू समजलीस की मी त्याला फसवते. अगं स्वीकार ना. फेना पण उधळली. तुम्ही लोकांना पाहिलं की समजतंच. रुद्र इथे येणार कळलं की सगळ्या तुमच्यासारख्या बायका त्यांच्या मागे पळणार. आधी गायकवाड कंपनीमध्ये त्याला बघायलाही घाबरत होता. आता मात्र काव्याने भुवया उंचवल्या. आम्ही इथे फक्त साफसफाईला आलोय. बाकी कल्पना तुझी. लीला धिंगाणा घालत बाहेर गेली. फेना काव्याकडे पाहत म्हणाली, काय करत होतीस त्यांच्या ऑफिसमध्ये? काव्या दमतानं म्हणाली, त्याच्या एका डिझायनरला मी ओळखते. रुद्रने काही माहिती मागवली म्हणून बोलावलं होतं. लीला तिथेच आली. एवढंच. फेना चेहरा वाकडं करून म्हणाली, त्या लीलापासून सावध राहा. कोणी 22व्या मजल्यावरून जातानाही मुलींना फॉक्स स्पिरिट म्हणते. रुद्रला कोणी बघू नये, जवळ जाऊ नये. तिचं डोकंच फिरलंय. जणू रुद्र फक्त तिचाच आहे. काव्या शांतपणे म्हणाली, शांत राहू दे. मी त्या भागात जाणं टाळते. फेनाने काव्याचा हात धरला. मी आधी तुला चुकीचं समजले होते, पण आता मी खात्रीने सांगू शकते की तू तशी नाहीस. काव्या हसली. तू चुकीने समजली नव्हतीस, नाहीतर तू झेनला इतकं पटकन सांगितलंस. फेना लाजली. तेव्हा मला विश्वासच बसला नव्हता. मी त्याला वर्षापासून ओळखायची, पण तू तशी नाहीस हे मनाने माहीत होतं. तरीही 2 दिवस मी तुला टाळलं. आता आठवलं की स्वतःला चापट मारावीशी वाटते. काव्याच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. फेना तिला फार दिवसांपासून ओळखत नव्हती, पण त्या मुलीचा तिच्यावरचा विश्वास पाहून ती हळलीच. तू असा विचार का करतेस? मला तर उलट अपराधी वाटतं. काव्याने मान खाली घातली. फेना तिच्या खांद्यावर हात ठेवत शांत आवाजात म्हणाली, कशाचं अपराधी पण? तुला वाटतं तू आमच्याकडे राहायला आलीस म्हणून माझ्या आयुष्यात समस्या आल्या? हो, सुरुवातीला मी तुला दोष दिला, पण नंतर कळलं चूक तुझी नाही त्याची आहे. तोच माणूस तसा आहे. मी जितक्या लवकर घटस्फोट घेईल तितकं माझ्यासाठी बरं. काव्य हळूच विचारलं, घटस्फोटाला तयार नाही आहे का? फेनाने डोळे पुसत मान हलवली. नाही, मी त्याच्या आईवडिलांशी, माझ्या आईवडिलांशी बोलले, पण कुणालाच घटस्फोट मान्य नाही. काव्याने तिला घट्ट मिठी मारली. हे होणारच, तिला वाटलं होतंच. दुसऱ्या दिवशी रुद्रच्या ऑफिसकडून पुन्हा बातम्या आल्या. राजदीप दिवाण रोज काही ना काही घोटाळे, तक्रारी, चुका शोधत राहिला. रुद्रने अनेक वेळा मागे हटून शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोक बोलायला लागले, रुद्र गायकवाड तितका कठोर नाही जितका वाटतो. कदाचित गायकवाड कुटुंबात विवेक परत आल्यामुळे दिवाणचं बळ कमी झाले. काही जण तर कुजबुजत होते की राजदीप दिवाणचं बळ कमी झालं म्हणून तो सगळा राग रुद्रवर काढत आहे. लीला ऐकत ते. लीलाच्या मनात मात्र वेगळंच वादळ होतं. रुद्र मला त्याच्या कामात काहीच करू देत नाही. मला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत गुंतायचंय. त्याला दाखवायचंय की मीही त्याच्या इतकीच सक्षम आहे. ती एक टॉपर होती, जिद्दी होती. तिला हे पचत नव्हतं की राजदीप दिवाणसारखा माणूस रुद्रवर आदेश चालवतो. लीलाने ठरवलं, राजदीप दिवाणला हरवलं तर रुद्रकडे माझ्याकडे पाहण्याची नजर बदलेल. ती त्याच्या भूतकाळ शोधायला लागली, पण अपेक्षेप्रमाणे फार काही मिळालं नाही. तो श्रीमंत होता, पण रुद्रसारखा दिग्गज नव्हता. मग लीलाने एक महत्त्वाची माहिती ऐकली.
फिल्म स्टुडिओच्या जमिनीवर आहे. ती जमीन राजदीप दिवाणच्या नावावर आहे. त्याने स्टुडिओला 20 वर्षाचा करार दिला आहे. हे का त्याचा आत्मविश्वास? काही जण मात्र म्हणत होते, दिवाणने जमीन स्वतः घेतलेली नाही, कुणासोबत भागीदारी केली आहे. पण कागदोपत्री हक्क त्याच्या नावावर असल्याने पुढचं काही सापडत नाही. लीलाने एका कर्मचाऱ्याला विचारलं, जर जमीन खरं तर दुसऱ्याची असती आणि दिवाण फक्त नावापुरता असता तर? कर्मचारी म्हणाला, मग त्याचं काही चालणार नाही. आपण थेट मूल मालकाशी डील करू शकतो. दिवाणची दादागिरी संपेल. लीलाने हे मनात पक्क ठेवून घेतलं. टॉप फ्लोअरवर दुसऱ्या दिवशी ती फिरायच्या बहाण्याने टॉप फ्लोअरवर आली. तेव्हा काव्य तिथे स्वच्छता करत होती. राजदीप दिवाण आता काव्यावर पूर्ण विश्वास ठेवत होता. काव्य मात्र नेहमीप्रमाणे शांत आणि निष्पाप चेहरा ठेवत होती. काव्याने लीलाला पाहिलं आणि म्हटलं, लीला मॅडम, हे अध्यक्ष राजदीप यांचं ऑफिस आहे. तुम्ही इथे इकडे तिकडे फिरू शकत नाही. लीलाने नाक वाकडे करत उत्तर दिलं, तू फक्त एक क्लीनर आहेस, मला अडवायला कोण? काव्य शांत राहिली, पण डोळ्यात कणखरपणा आला. ठीक आहे, बघा, पण ऑफिसमध्ये पाऊल टाकलं तर सिक्युरिटी तुम्हाला बाहेर फेकेल. आणि लक्षात ठेवा, दिवाण कुटुंबाच्या माणसाकडून बाहेर फेकलं जाणं गोड नाही लागणार. लीला संतापाने थरथरली. काव्य दूर गेली, पण तिच्या मनात एकच प्रश्न, लीला इथे का आली? तिचा हेतू काय? रात्री दिवाण समूहात रुद्रची गर्लफ्रेंड म्हणून तिचा थोडाफार धाक चालत होता. त्यामुळे कोणी फार लक्ष दिलं नाही. ती थेट राजदीप दिवाणच्या ऑफिसमध्ये शिरली. काही सापडत नव्हतं. ती निघणार होती तेव्हा तिच्या मनात आलं, कथा कादंबऱ्यात असतं तसं इतकं सिक्युरिटी नाही आहे खरं. किती बिंदास आहे ऑफिस. पण तिला माहीत नव्हतं, राजदीप दिवाण खुर्चीच्या मागे लपलेला होता. रघुनाथ राऊत, ती मुलगी दिवसा इथे डोकावली आणि आता रात्रीही आली. रुद्रनेच पाठवलं असेल का? दिवाण पुटपुटला. रघुनाथ म्हणाला, रुद्र एवढा मूर्ख नाही. दिवाण डोळे बारीक करून म्हणाला, काहीही असो, ती थांबणार नाही, तयारी करा. त्यांच्या निघून गेल्यानंतर स्वच्छतेच्या गणवेशातल्या काव्य हळूहळू बाथरूममधून बाहेर आली. ती शेवटी निघणाऱ्यांपैकी असणे हीच तिची ढाल होती. तिने पाहिलेल्या गोष्टीवर विचार केला आणि शांतपणे तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी राजदीप दिवाण आजारी असल्याने ऑफिसला आला नाही. ही बातमी पसरता सगळे रिलॅक्स झाले. लीला चमकली. हीच संधी. ती रात्री पुन्हा ऑफिसमध्ये शिरली. खूप शोधल्यानंतर तिला अखेर एक फाईल दिसली. जमिनीचा मालकी हक्क. ती आनंदाने फाईल उघडते आणि चकित होते. जमिनीचा मालक पाटील समूह, मालक मनोहर पाटील. हे नाव दिवाणचं नव्हतंच. लीला विजयी हसत ऑफिसमधून धाव घेत बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी ती दिवाण समूहात गेली आणि रुद्रच्या एका कर्मचाऱ्याला हळूच सांगितलं. कर्मचारी आश्चर्याने, खरंच मिस लीला? लीला मान वर करून, खूप कष्ट केले मी हे शोधायला. मी लगेच रुद्र सरांना सांगतो. पण तुम्ही स्वतः का नाही सांगत? लीलाने अहंकाराने हसत म्हटलं, सांगायचं काही नाही. काम पूर्ण झाल्यावर मी स्वतः क्रेडिट घेईन. कर्मचाऱ्याने तिचं कौतुक केलं. लीला आनंदाने तिथून निघाली.